तर बघा, दुपारच्या जेवणात म्हणजे स्वयंपाकामध्ये काय काय करावं असा प्रश्नच पडला होता. कारण भाज्याच जास्ती मिळाल्या नव्हत्या. होते पण वांगे बटाटे अशा इतक्या भाज्या, जरा म्हणजे मध्ये पाऊस येऊन गेल्यामुळं भाज्या कमीच झाल्या होत्या. मग आता काय करावं म्हणलं. नुसतं वांगे बटाटे पण खाऊन कंटाळा आला. थोडीशी मटकी होती, म्हणलं चला आता मस्त अशी तर्रीदार मटकीच बनवावं म्हणलं, छान मटकीचा रस्सा करावा म्हणलं. म्हणून मी तीळ भाजून घेतले बघा त्याच्या वाटणामध्ये घालण्यासाठी. आणि तीळ छान असं भाजून तडतडलं ना, नंतर मग त्याच्यामध्ये असं कांदा चिरून घेतला होता उभा उभा वाटण्यासाठी. लसूण खोबरं आणि अद्रक मस्त असं छान भाजून घ्यायचं लालसर. मटकी पण थोडीच होती, कारण जास्त मटकीचा रस्सा म्हणजे जास्त कोण खात नसल्यामुळे मला थोडीच करायची होती. पण वाटण वगैरे जास्त घातल्यावर जास्तीच होत होतं. मग म्हणलं चला वाटण करून घेतले. मग टमॅटो वाटणामध्ये टाकलं नसल्यामुळे चिरून घेतले. लाल तिखट, काळं तिखट, हळद आणि गरम मसाला असं मी थोडासा त्यामध्ये गरम मसाला टाकावं म्हणलं, छान होतो. आणि मटकी स्वच्छ आपली पाण्यात घालून ठेवली, छान असे मोड आले होते बघा. मग तेल टाकले कढईमध्ये, जिरे टाकले. जिरी छान तडतडली की लगेच आपलं वाटण टाकून घ्यायचं त्यामध्ये. वाटण तेलामध्ये छान परतून झालं ना, 1-2 मिनटं कढीपत्ता पण टाकूया आपण त्याच्यामध्ये. टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो पण छान मसाल्यामध्ये मिक्स करून नंतर हा इतके आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. म्हणजे कसं सगळं तेलामध्ये छान असं मिक्स होऊन जाते ना मसाले, हळद तिखट गरम मसाला वगैरे. मग छान असं मी मिक्स करून घेतले बघा त्याच्यामध्ये. आणि नंतर एकजीव झालं की मग मटकी टाकून घेतली बघा त्याच्यावर. गरम पाणी मी अगोदरच करून ठेवलं होतं, कारण गरम पाण्यामध्ये अशी जे रस्सा असतो ना कशाचा पण चवदार होतो थंड पाण्यापेक्षा. मग मी मटकी टाकून घेतली. मटकीला तर असे भरपूर असे मोड आले होते, म्हणून अगोदरच आम्ही म्हणजे अशी कच्ची मटकी खाल्ली होती बघा. मग थोडी मटकी म्हणले चला आता रस्सा करावा डब्याला देण्यापुरतं 2. मग म्हणलं आता हवा हे गरम पाणी करून ठेवले होते एक ग्लासभर. थोडंसं पाणी टाकले आणि नंतर चवीनुसार मीठ. आणि मस्त मंद आचेवर अशी शिजवून घ्यायची, म्हणजे छान तरी येते बघा मटकीला. मग एकदा ती आपली मटकी छान मीठ ते घालून शिजून झाली, 5 ते 10 मिनटात शिजवून होते. मग तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, अगर पावासोबत सध्याक मिसळ म्हणून खाल्ली तरी चालते. या जेवण करायला. चॅनलला सबस्क्राईब करा.